वेलकम. ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. मॅथ्स CET क्रॅश कोर्स गेल्या 15 दिवसापासून आपल्यासमोर चालू केलेला आहे. ऑलरेडी नियर अबाउट 50% सिलेबस संपलेला आहे. पहा, या सिलेबसमध्ये एक इम्पॉर्टंट चॅप्टर आपण चालू करतो आहे आज, प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन. काल बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन केलं, आज प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन पाहूया. दोन्ही मिळून चॅप्टरला मार्क साधारण 8 मार्क आहेत. पहा, 4 त्याला बायनॉमियलला आणि 4 प्रॉपर्टीला. पण प्रॉपर्टीवर थोडेसे अवघड क्वेश्चन असतात. पहा, पण काही अवघड क्वेश्चनला मी ट्रिक्स तयार केल्या आहेत पहा स्वतःहून, ज्या तुम्हाला कुठंच सापडणार नाही. अशा ट्रिक्स यूट्यूबला नाही, कुठल्या हिंदी चॅनलला नाही. अशा काही ट्रिक्स, काही शॉर्टकट्स तुम्हाला मी शिकवणार आहे. हे शॉर्टकट ट्रिकचा वापर करून तुम्हाला बिग क्वेश्चन्सचा वेळ वाचेल आणि हा वाचलेला वेळ राहिल्या लेंथली क्वेश्चनला देता येईल. पहा, तुम्हाला 50 क्वेश्चन असतात. 50 क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन खूप लेंथली असतात. पहा, एक 10 क्वेश्चन खूप लेंथली असतात, म्हणजे येत असतं आन्सर, पण त्याची लांबी जास्त असते. पहा, ही लांबी कव्हर करण्यासाठी आपल्याला काही क्वेश्चनचे शॉर्टकट, म्हणजे विदिन 20 सेकंड्समध्ये आन्सर बाहेर आलं पाहिजे, अशा रीतीने काही आयडिया आहेत. पहा, तर पाहूया, स्टार्ट करूया. पहिला चॅप्टर प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन्स. सोपा चॅप्टर आहे. काही भाग अवघड आहे, त्याला मी बरोबर कव्हर करतो. पहा, तेव्हा त्याची काळजी करू नका. ओके, तर चालू करूया. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन, काही फॉर्म्युले, काही टेक्निक्स तुम्हाला सांगतो. पहा पहिल्यांदा. ओके, तर IMP फॉर्म्युले पहा. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन्स IMP फॉर्म्युले पहिला. यामध्ये परत एकदा ते शब्द येतील, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डिव्हिएशन वगैरे वगैरे. लक्षात. पहिली गोष्ट, इफ फंक्शन इज PMF. PMF म्हणजे काय? प्रॉपर्टी मास फंक्शन्स. देन समेशन ऑफ PI इज इक्वल टू 1. सगळ्या प्रॉपर्टीचे एक इन्स्टंटमधले जेवढे इव्हेंट्स होतात त्या सगळ्या, त्याची जी प्रॉपर्टी असते त्याची सगळ्यांची ॲडिशन काय असते? पहा, 1 असते. म्हणजेच काय? P1 P2 P3 अप टू दिस इज इक्वल टू 1. त्याच्यावर केची व्हॅल्यू काढा. खूप वेळा क्वेश्चन येतो. पहा, आता मिक्स क्वेश्चन यायला लागला. अगोदर केची व्हॅल्यू काढा, नंतर एक्स्ट्रा क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड व्हॅल्यू वगैरे. तर केची व्हॅल्यू काढा पहिल्यांदा करावं लागतं. पहा, तर समेशन ऑफ PI इज इक्वल टू 1. दुसरं पाहू, एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल टू E ऑफ X इज इक्वल टू समेशन ऑफ PI XI. याला काय म्हणतात? मीन किंवा म्यू पण म्हणतात. पहा, ओके. सेकंड, व्हॅरियन्स ऑफ X, समेशन ऑफ PI XI स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर, व्हॅरियन्स झाला. चौथं घ्या, स्टँडर्ड डिव्हिएशन. ह्याला सिग्मा म्हणतात. पहा, SD किंवा सिग्मा, रूट ऑफ व्हॅरियन्स. ओके, हे बेसिक फॉर्म्युले आपले पक्के आहेत असं समजलं त्यांनी. ह्याच्यावर आधारित आपल्याला हा चॅप्टर कव्हर करायचा प्रयत्न करायचा. पहा, ओके. काही आयडिया लक्षात घ्या. कधी कधी NCR परत एकदा लागेल. पहा, 5वा फॉर्म्युला NCR कधी कधी लागू शकतो. N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल. काल बायनॉमियलला ऑलरेडी घेतलेलं आपण, N मायनस R फॅक्टोरियल. काय काय जण डायरेक्ट प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन बघतात. पहा, तेव्हा त्यांना काही बेसिक कन्सेप्ट ते पण सांगतो NCRची व्हॅल्यू. पण याच्या जागी आपण असं करतो. पहा, फॉर एक्झाम्पल 7C2 असेल तर काय करतो? पहा, 7 × 6 1 × 2 या पद्धतीने सॉल्व करतो. ओके, प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन फंक्शन्स. पहा, इफ, आता ट्रिक्स नंबर 1. हे फॉर्म्युला झाला. तर ट्रिक पहा. ट्रिक काय? पहा, अतिशय इम्पॉर्टंट ट्रिक. या ट्रिकवर आधारित क्वेश्चन्स पण आपल्याला सोडवता येईल. पहा, ट्रिक पहा काय. इफ प्रॉपर्टी इज इक्वल, सगळी प्रॉपर्टी इक्वल आहे. पहा, सगळी प्रॉपर्टी इक्वल आहे. देन, अतिशय इम्पॉर्टंट ट्रिक आहे. देन एक्सपेक्टेड व्हॅल्यू E ऑफ X इज इक्वल टू, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचे फॉर्म्युला काय येतो? पहा, E ऑफ X इज इक्वल टू N प्लस 1 अपॉन 2. सेकंड, व्हॅरियन्स ऑफ X इज इक्वल टू N प्लस 1 N मायनस 1 अपॉन 12. याला असं पण लिहितात काय काय वेळेस, N स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. ही अतिशय इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल याच्यावर 2 क्वेश्चन सोडवता येतील तुम्हाला, 18 अँड क्वेश्चन 20. हे 2 क्वेश्चन तुम्हाला इझिली सोडवता येतील. पहा, ही ट्रिक. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे CDF लागतं. पहा,
CDF इथं लिहितो मी. समजा 6वा फॉर्म 5वा एफ ऑफ एक्स. त्याचा अर्थ काय तो पहा, प्रॉपर्टी ऑफ P1 P2 अप टू एक्स P3 सगळ्यांची ॲडिशन असते पहा एक्सपर्यंत एफ ऑफ एक्स. ओके. इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये कधी कधी शेवटचे काही क्वेश्चन्स आहेत पहा, ते पण पाहूया. इफ फंक्शन इज PDF प्रॉपर्टी डेन्सिटी कंटिन्युअस फंक्शन, देन इंटिग्रेशन ऑफ A to B एफ ऑफ एक्स DX इज इक्वल टू काय तर 1. हा एक फॉर्म्युला आहे प्रॉपर्टीमध्ये. इंटिग्रेशनचा थोडासा बेस लागतो पायाला, पण घाबरू नका, थोडंसं इंटिग्रेशन लागेल पहा. हाच फॉर्म्युला CDFच्या बाबतीत असा असतो पहा. CDF असा होता 7वा फॉर्म्युला पहा. CDF एफ लोअर लिमिट समजा A, अपर लिमिट फिक्स करायचं एक्सला Y बनवायचं FY/dy. याप्रमाणे CDF काढायचं पहा. इंटिग्रेशन सोपं जातं पहा. ओके, चालतं आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण फॉर्म्युले तुम्हाला समोर दिले. त्याचे एक हे ट्रिक पण दिले. अजून काही लक्षात आले ट्रिक्स आपण ॲड करूच. हे ट्रिक नंबर 1 आहे. ओके, डायरेक्ट तुम्हाला इक्वली ह्याच्यावर 2 क्वेश्चन सापडलेत पहा. 18 आणि 20 क्वेश्चन्स आले तर तुम्हाला मार्क्स फिक्स मिळून जातील पहा. ओके, ह्याच्यावर आधारित पण क्वेश्चन्स आहे. ऑफ एक्स व्हॅरियन्स ऑफ ह्याला चार्ट बनवून क्वेश्चन करावं लागतात. कधी कधी खूप लेंथली क्वेश्चन येतो पहा, पण घाबरत प्रॅक्टिसने जमून जातं पहा. ओके, तर चला स्टार्ट करूया हा चॅप्टर. इझी चॅप्टर आणखीन एक कंप्लीट होईल पहा. जवळजवळ 50% सिलेबस संपला आहे पहा. कसं सांगतो तुम्हाला. लॉजिक पार्ट 1चा जवळजवळ सगळं उरकलं आहे पहा. लॉजिक काय काय झालं आत्ता पहा. मॅट्रिसेस त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील पहा. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. लक्षात. ज्ञानगंगा एज्युकेशन लॉजिक चेक करायचं, लगेच सापडेल पहा. लॉजिक झालं. मॅट्रिसेस पेअर ऑफ लाईन पार्ट 1 बऱ्यापैकी उरकलाय पहा. वेक्टर, लाईन अँड प्लेन, ओके. अजून करायला पहा. LPP हे पार्ट 1चे एवढे चॅप्टर उरकलेत पहा. 1 2 3 4 5 6 एक चॅप्टर राहिला फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, बाकी पार्ट 1 झाला. 11वीचं काय काय उरकलं पहा. लिमिट, कंटिन्युटी आणि पार्ट 2चे पण 2 झाले. प्रॉपर्टी आणि बायनोमियल एवढे चॅप्टर आपले कंप्लीट झाले पहा. मार्क वेटेज सांगतो पहा. साधारण लॉजिकला 4, मॅट्रिसेसला 4, पेअर ऑफ लाईनला 4 किंवा 6 पकडू जरा. वेक्टर 8 किंवा 10 पकडू. लाईन अँड प्लेन 8 किंवा 10 पण 8 पकडतो. LPP 2, लिमिट 2, कंटिन्युटी 2, प्रॉपर्टी 4 आणि डिस्ट्रीब्युशन 8 आणि 10 12, 14 8 22 32 38 4 42 46 46 मार्क. 46 जवळजवळ नियर अबाउट 50% सिलेबसच्या आसपास गेलो. 1-2 दिवसामध्येच 50% बरोबर सिलेबस होईल. आता जवळपास आलो आहे. सर्कल आणि स्ट्रेट लाईन घेतोय पहा. 11वीचे 2 चॅप्टर घेतो आता. स्ट्रेट लाईन अँड सर्कल म्हणजे 2 दिवसामध्ये 31 मार्चपर्यंत एक 50 मार्काचं तुम्हाला झालेलं असेल पहा. पहिला चॅनल खूप फेमस, पहिला जो व्हिडिओ तो खूप फेमस झाला पहा. मोर दॅन 900 त्याला व्ह्यूज झालेत पहा. बाकीचे चॅनल पण तुम्ही पहा. ओके, अशा प्रकारे 52 होतं पहा. 2 मार्काला, सॉरी जास्त नाही. 50 मार्काची तयारी होऊन जाईल पहा विदिन 2 डेजमध्ये. 31 मार्चात आपण 50% सिलेबस उरकतोय पहा. 1 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये राहिलं 50% उरकून जाईल पहा. ओके, काही परीक्षेचा काळ आहे त्यामध्ये. मधल्या काळामध्ये एक्झाम पिरियड असल्यामुळं काही जण पहिल्या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये असतील पहा. त्याच्या आत तुम्हाला महत्त्वाचं एखादा चॅप्टर मी घेतलेलं नाही, पण तुम्हाला असं वाटतं की मी फर्स्ट एक्झाम जरा सिरियसली देतोय सर, हा चॅप्टर पहिल्यांदा घ्या, तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवा. मी तो चॅप्टर पहिल्यांदा घेतो पहा. ओके, या पद्धती संपूर्ण थिअरी दिली. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. शिवाय ट्रिक्स पण दिले पहा. एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे पुढचे क्वेश्चन सोडवायला. काही क्वेश्चन सिमिलर आहेत पहा. ते मी 4-5 पैकी एक सोडवणार, बाकीचे सोडवायला देणार तुम्हाला. आन्सर सांगतो मी, पण तुम्ही ट्राय करा स्वतः. काढेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका म्हणजे आपण ते कवर करू. चलो आगे चलते सर. ओके, क्वेश्चन स्टार्ट झाले पहा. रँडम व्हेरिएबल एक्स हॅज फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन्स दिलेलं आहे पहा. P of 2x + 5. आता पहा के दिलं आहे आपल्याला. अगोदर के फाइंड आउट करावं लागेल, नंतर हे करायचं. के फाइंड आउट करून मग करायचं पहा.
केची व्हॅल्यू कशी काढायची, सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू 1 पाहिजे पहा. क्वेश्चन 1. के प्लस सगळे के एकत्र करा. 3K 5K प्लस 7K 8K प्लस K इज इक्वल टू 1. सगळे घेतले का? 1 2 3 4 5 6 6 आहेत का सर? हो. सगळ्यांची ॲडिशन करा आता. इथे एक लपलेला सोपा. 3 1 4 5 9 7 16 8 24 आणि 25K. बरोबर बघा. 8 आणि 9 7 16 5 21 24 आणि 25 बरोबर. K इक्वल टू काय पहा 1/25. केची व्हॅल्यू मिळाली पहा. पहिला आणि दुसरा क्वेश्चन सेम आहे पहा. पहिला मी सोडवतो, दुसरा तुम्ही ट्राय करा. केची व्हॅल्यू किती आली पहा 1/25. आता त्यांनी काय सांगितलं पहा, P प्रॉपर्टी ऑफ 2 x इज इक्वल टू साईन कुठं कुठे ते बघायचं पहा. इथं खाली इज इक्वल टू साईन नाही, म्हणजे P2 घ्यावं लागेल तुम्हाला. P ऑफ 2 P ऑफ 3 पण घ्यावं लागेल आणि P ऑफ 4. P ऑफ 5 का नाही घेतला सर? 5च्या खाली अंडरलाईन नाही पहा. इथं जर अंडरलाईन असते तर P5 पण आला असता पहा. 2 3 4. 2च्या खाली काय बघा 3K 5K 7K. 2च्या खाली काय 3K 5K 7K. आलं तर पहा 15K आलं. केची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला 1/25. 5 3 15 5 5 25. वरचा गुणाकार वर, खालचा गुणाकार खाली. व्हॉट इज द आन्सर? 3/5. 3/5 इज द आन्सर. B इज द आन्सर. ओके. या पद्धतीने पहिला क्वेश्चन सुटला. असा सेम टू सेम आयडियाने तुम्ही सेकंड क्वेश्चन ट्राय करू शकता. सेकंड क्वेश्चनचं आन्सर येतं पहा 3/7. ओके. हाच सेम आहे पहा. दोन्ही क्वेश्चन सेम आहे. तुम्हाला एक सोडून दाखवलं पहा. सगळ्यांची ॲडिशन करायची, केची व्हॅल्यू काढायची, नंतर ॲडजस्टमेंट. हा एक इम्पॉर्टंट टाईप आहे पहा. त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन PDF दिले पहा. 0.2 f(0) विचारलं. f(0) विचारलं तर घाबरायचं कारण आहे. f(0) याचा अर्थ काय असतो पहा, तिथपर्यंतची बेरीज. f(0) चा अर्थ काय पहा, तिथपर्यंतची बेरीज करूया. f(0) काय येईल पहा, 3 ह्याची बेरीज येईल पहा. क्वेश्चन 3. F इन ब्रॅकेट याचा अर्थ काय होतो, P0 P1 प्लस P2. पण असं उत्तर नाही आहे पहा P0 P1. त्यांनी फक्त x आणि हे म्हटलंय पहा. यालाच असं म्हणता येईल पहा, कोणता भाग नाही याच्यामध्ये सर? P0 एक मिनिट. P0 नाही, इथं व्हॅल्यू वेगळ्या आहेत पहा. P इन ब्रॅकेट -2, P इन ब्रॅकेट -1, P इन ब्रॅकेट 0 पर्यंत जायचं पहा. F0 चा अर्थ. मग कोणत्या व्हॅल्यू नाही आहेत पहा? 1 आणि 2. सगळ्यांची ॲडिशन 1 असते पहा. 1 मायनस P इन ब्रॅकेट 1 अँड P इन ब्रॅकेट 2 या दोन नाहीत पहा व्हॅल्यू. म्हणजेच कोणता भाग नाही पहा, कोणता तरी भाग नाही आहे 0 पेक्षा मोठा. Therefore आन्सर इज काय पहा 1 मायनस P ऑफ x0. B इज द आन्सर. थोडासा फिरवाफिरीचा क्वेश्चन होता पण इझी होता पहा. P ऑफ प्रॉपर्टी ऑफ x4 हे सोपं आहे पहा. प्रॉपर्टी ऑफ x4 आणि x5. x4 काय पहा 0.62 आहे अँड P ऑफ 85 पहा. ह्यांची ॲडिशन करा, लगेच उत्तर येईल पहा. हा नाही, हे f ऑफ x दिलं आहे पहा. ओके, बरं झालं, लक्षात आलं. f ऑफ x वरून एक चार्ट बनवायचा. क्वेश्चन 4 तुम्हाला शिकवतो मी. ज्या या क्वेश्चनमध्ये येईल ना f ऑफ x कॅपिटल F, त्या टेबल बनवायचा पहा. टेबल बनवलं की सोपं जातं. कसं बनवायचं टेबल पहा, लक्ष द्या. x लिहितो मी, P लिहितो आणि F लिहितो आणि मग P लिहूया. x काय पहा 1 2 3 4 5 6. x व्हॅल्यू काय पहा 0.2 आहे. पहिली आहे तसेच ठेवायचे. दुसरी व्हॅल्यू काय पहा 0.37. 0.17 आलं पहा. 0.48 घ्या. 48 म्हणून 37 घालवा 11. 62 घ्या. 62 मधून 48 मायनस करा 0. फक्त वजाबाकी करतोय सर. 5च्या खाली काय पहा 0.85. 6,000 पलीकडे घेऊया. 3 23 आणि 1 घ्या 0.15. अशा प्रकारे सगळे प्रॉपर्टीची व्हॅल्यू तयार झाल्या पहा. आता आपल्याला विचारलं का P ऑफ x इज इक्वल टू 4.
आणि प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 5. फार सोपं काम आहे. 4 कुठे पाहिजे आहे, 5 कुठे पाहिजे आहे, यांची ॲडिशन करा. 0.37 0.37 सी इज द आन्सर. संपलं काम. अशा प्रकारे क्वेश्चन 3 झाला, क्वेश्चन 4 पण झाला. दोन्ही क्वेश्चन झाले पहा, तिसरा आणि चौथा. ओके, गिव युअर नेक्स्ट क्वेश्चन. यस सर. क्वेश्चन 3 अँड क्वेश्चन 4 इज ऑलरेडी डन. क्वेश्चन 5 पाहूया आता. त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. एक 2 3. क्वेश्चन 5. द PDF ऑफ डिस्क्रीट व्हेरिएबल kx² 0x अदरवाईज f(4) देन व्हॅल्यू ऑफ f(4) काढायचं पहा. अगोदर काय करायचं पहा, k(x²) 0 to 6 व्हॅल्यू पहा, एक चार्ट तयार करायचा. एकच्या जागी पहिल्यांदा 0 टाकायचा, 1 टाकायचा, 2 टाकायचा, 3 टाकायचा, 4 टाकायचा. काय येईल पहा, फटाफट टाकूया आणि एक चार्ट तयार करूया. x प्रॉपर्टी ऑफ x आणि f(x). f(x) डायरेक्ट करता येईल, ह्याची गरज नाही. अगोदर x तयार करूया. ओके, पहिल्यांदा काय येईल पहा, 0 पासून स्टार्ट आहे 6 पर्यंत. 0 1 2 3 4 5 आणि 6 व्हॅल्यू टाका. एकच्या जागी पहिली व्हॅल्यू टाका 0. k इंटू 0चा स्क्वेअर काय येईल पहा 0. समजलं. एकच्या जागी 1 टाका, इथं 1 टाकायचं पहा. एकच्या जागी काय टाकायचं 1. 1चा स्क्वेअर इंटू k काय येईल पहा k. नंतर 2 टाका. अशा प्रकारे k 2चं टाकल्यानंतर काय येईल पहा 4k. 3 टाकल्यावर काय येईल पहा, स्क्वेअर करत जायचं. 16k 25k आणि 36k. अगोदर काय करावं लागेल पहा, केची व्हॅल्यू काढून घ्या. सगळे एकत्र करा. 4 5 9 14 20 30 55 61 36 5 21 51 61 77 980 4 90 91k. k इज इक्वल टू 1/91. बरोबर का बघा, सगळे k एकत्र बरोबर केलेत का बघा. 4 5 5 9 14 14 20 30 4 5 5 9 14 20 30 55 61 71 81 91. करेक्ट, 91k. केची व्हॅल्यू मिळाली. आता f(4) काढायला सांगितलं पहा. f(4)चा अर्थ काय होतो पहा, तिथपर्यंतची ॲडिशन. p(0), p(1), p(2), p(3), p(4). f(4) म्हणजे तिथपर्यंतची ॲडिशन. ओके सर. काय येईल पहा, k 0 तर आहेच, k 4k 9k आणि 16k. 25 4 29 30k येईल पहा. 30k. ओके, केच्या जागी व्हॅल्यू टाका 1/91. ऊपर का प्रोडक्ट ऊपर, नीचे का नीचे. व्हाट इज द आंसर, 30/91. 30/91 ए इज द आन्सर. संपलं का. खूप सोपं आहे पहा. सगळ्यावरून केची व्हॅल्यू काढली. f(4)चा अर्थ काय होतो पहा तिथपर्यंत. एखादा आन्सर तुम्ही f(x)च्या वेळेस टेबल करा सांगितलं, टेबल केला तर तेच उत्तर येईल पहा. ओके, f(x) दिला असेल तर टेबल करा असं म्हटलं मी. चार्ट इथं f(x) काढायचं पहा. फेअर डाय इज टॉस्ड टॉईस इन सक्सेशन. पहा, हे थोडंसं 10वीमध्ये जावं लागेल. केस इज इक्वल टू आठवतं का बघा, 1,1 1,2 असं करत आपण 1,6 पर्यंत जात होतो. इथं 2,1 लास्ट करत करत आपण 2,6 3,1 3,6 4,1 4,6 5,1 5,6 6,1 इथं सगळे लिहितो मी. 6,2 कारण ह्याची गरज लागणार आहे मला. 6,3 6,4 6,5 अँड 6,6 ह्याची गरज लागू शकते पहा. कसं करायचं पहा, व्हेरी सिम्पल. आता 6 नंबर ऑफ 6 घ्यायचं. आणि इकडे प्रॉरिटी पहा, प्रोबॅबिलिटी. कसं करता येईल पहा. पहिल्यांदा 0,6 येईल. 1,6 2,6 2,6 वाला एकच नंबर आहे पहा. टोटल नंबर किती पहा, 36 आहे. 1/36. जरा लाईनमुळे गडबड व्हायला नको म्हणून.
ओके 1 6 वाला किती पहा सिंगल 6 वाले सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत पहा कितीपैकी 36 पैकी त्याला थोडंसं इझी करता येईल 5/18 0 6 वाले किती पहा बाकी सगळे किती राहिले पहा 25 प्रॉट येईल पहा 0 25/36 5/18 आणि C 1/36 आय थिंक सी इज द आन्सर बघा हीच प्रॉब्लिटी इथं दिली संपलं दोन्ही क्वेश्चन सोपे होते बऱ्यापैकी लक्षात आलं असेल तुमच्या ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या 1 2 3 रँडमवेरिएबल एक्स द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन द व्हॅल्यू ऑफ के अँड दोन्ही गोष्टी काढायच्यात पहा केच्या व्हॅल्यू पहा सगळीकडे वेगळ्या आहेत पहा के काढला पहा इफ 2 or more कंडिशन्स इज द प्रॉब्लेम देन यूज इझी कंडिशन फॉर ऑल ऑप्शन इझी म्हणजे बघा पहिल्या वेळेत के सांगायचं के सगळीकडे डिफरंट आहे के काढला तर दुसरी व्हॅल्यू काढायची गरज नाही वेळ वाचतो पहा 5-10 सेकंद जरी वाचले तरी आपले खूप वाचले पहा ओके आता केची व्हॅल्यू कशी काढायची सगळ्यांची ॲडिशन करा 2 1 3 3 3 6 6 4 10 10 4 14 17 19 20 21 के इज इक्वल टू के इक्वल टू काय पहा 1/21 1/21 असलेलं एकच क्वेश्चन आहे पहा एकाच ठिकाणी पहा 1/21 बाकी कुठंच नाही आहे तर सी इज द आन्सर पुढं चेक करायची गरज नाही हे काढायची गरज नव्हती पहा काढलं तरी चालेल पण तेच उत्तर येतं पहा अशा प्रकारे एक सोपा क्वेश्चन फक्त केची ॲडिशन करून कवर करा चलो द बॅग कंटेन्स 4 रेड हा जरासा थोडासा अवघड क्वेश्चन आहे पहा हा इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बायनॉमियल अँड प्रॉलिट डिस्ट्रीब्युशन बायनॉमियलची पण गरज लागेल इथं काय करायचं पहा लक्षात घ्या इथं बघा 0 असताना 1 असताना पण बघा डिफरंट आहे पहा 1 असताना एकसारखं आहे पहा 2 असताना काय पहा 2 असताना सारखे आहेत पहा हे बघा 2 आणि 3 असताना 3/7 4/7 4/7 आहेत पहा सगळे सारखे आहेत ठीक आहे आता पहा एक एक आयडिया करूया आपण एक एक रिमूव्ह करत जाऊया 4 रेड आणि ते टोटल नंबर ऑफ बॉल्स किती पहा क्वेश्चन 8 टोटल नंबर ऑफ बॉल्स किती पहा 4 + 3 7 त्यातलं किती कुठला बॉल सिलेक्ट करायचा आपल्याला देन इन द प्रोसेस ऑफ रिपीटेड एक्स नंबर ऑफ ब्लॅक बॉल इज सिलेक्टेड 3 ड्रॉ करायचे आणि ब्लॅक बॉल काढायचा पहा पी इज इक्वल टू काय पहा ब्लॅक बॉल 7 पैकी 3 काढायचे 3/7 क्यू कसा काढायचा काल पाहिला आपण पहा 1 - p क्रॉस मल्टिप्लिकेशन करा व्हॉट इज आन्सर 4/7 एन किती दिलं पहा एन 3 एक एक कंडिशन घ्या प्रॉपर्टी ऑफ एक्स 0 प्रॉपर्टी ऑफ एक्सचा फॉर्म्युला लिहितो अगोदर NCX P⁻x कालच पाहिलं आपण Q⁻n - x ओके आता P ऑफ x 0 घेऊया n माहिती आहे सर 3C0 P पण माहिती आहे सर 3/7 0 4/7 टू द पॉवर 3 - 0 370ची व्हॅल्यू आपण कालच पाहिली 1 असते पहा कोणत्या नंबरचा 0 पॉवर 1 असतो 3 - 0 आहे 4/7 ब्रॅकेट क्यूब येईल पहा 4/7 ब्रॅकेट क्यूब कुठं कुठं येतं बघा 4/7 ब्रॅकेट क्यूब या दोनपैकी उत्तर आहे पहा हे बघा 4/7 ब्रॅकेट क्यूब 2च बी किंवा सी उत्तर आहे पहा ओके सर आता बी आणि सी मध्ये कोणतं डिफरंट आहे बघा 0 0 सेम आहे सर 1 वाला डिफरंट आहे आणि 2 वाला पण डिफरंट आहे 1 किंवा 2 काढूया ओके 1 कसं काढणार 1च्या जागी 1 टाकायचं पहा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये n 3C1 3C1ची व्हॅल्यू काय येते पहा 3 येते 4/7 चा स्क्वेअर 9/7 आणि 4/7 चा स्क्वेअर उत्तर चेक करा 9/7 4/7 चा स्क्वेअर इथं नाही पण इथं 12/7 आहे देअर फॉर आन्सर इज सी तिसरं काढायची गरज नाही पडली पहा उत्तर बाहेर आलं पहा सी मध्येच ओके क्वेश्चन 8 इज ओव्हर आता एक स्क्रीनशॉट घेऊ शकता क्वेश्चन 8चा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही
क्वेश्चन 8चा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. कुठली स्टेप समजली नाही किंवा अडचण आली आरामशीर मला परत एकदा विचारू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाठवलेल्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनशॉट घेतला, पुढे जाऊया. कन्सिडर प्रॉपर्टी के इक्वल टू के स्क्वेअर टू के. फाइंड द व्हॅल्यू. ओके, दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा, सेम टू सेम आहेत. कुठलं तरी एक सोडवतो म्हणजे आयडिया क्लिअर होईल. पहा कोणतं एक सोडवा. सरी घेतो 10. क्वेश्चन 10. 9 त्यासारखाच आहे पहा. क्वेश्चन 10 अगोदर केची व्हॅल्यू काढायची. केची व्हॅल्यू काढताना सगळ्या केची ॲडिशन करावं लागते पहा. 2 1 3, 3 2 5, 5 3 8, 8 के आलं पाहिजे इथपर्यंत. 8 के जरी तुम्ही 8 के सर. के स्क्वेअर एकत्र करा. के स्क्वेअर 2 के स्क्वेअर 7 2 9 1 10 स्क्वेअर. के एकत्र करत असताना एक आणखीन एक के सापडला सर. ओके, इज इक्वल टू 1. 10 के स्क्वेअर प्लस 9 के मायनस 1 इज इक्वल टू 0. त्याचे फॅक्टर पाडा. 10 1 10. हा क्वेश्चन वरचा क्वेश्चन सेम आहे पहा, काहीच फरक नाही. यातून कॉमन काढा 10. के प्लस 1, 10 के मायनस 1, के प्लस 1 इज इक्वल टू 0 और 10 के मायनस 1 इज इक्वल टू 0. के इक्वल टू मायनस 1 और के इक्वल टू 1/10. मायनस 1 टाकल्यानंतर 1च्या खाली ही प्रॉपर्टी, हिथली जी प्रॉपर्टी असते निगेटिव्ह नसते पहा. के इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट पॉसिबल व्हॅल्यू, नॉट पॉसिबल. मग केची व्हॅल्यू फिक्स झाली पहा. व्हॉट इज दॅट 1/10. आता त्यांनी काय विचारलं पहा, प्रॉपर्टी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 6. त्यामध्ये 6ला इज इक्वल टू आहे पहा, म्हणजे P6 आणि P7. 6 काय 2k स्क्वेअर, 7k स्क्वेअर प्लस के, 9k स्क्वेअर प्लस के. केची व्हॅल्यू माहिती आहे 1/10. टाकून द्या. 1/10चा स्क्वेअर 9/100 येईल पहा. 1/10 यांचं जर क्रॉस LCM काढलं तर काय तर पहा 19/100. पहा इथं कसं 10 गुणायचं वर आणि खाली. हे बघा असं करायचं. वर 10 गुणा, खाली 10 गुणा. 10/100. व्हॉट इज द आन्सर? 19/100. देअरफॉर आन्सर इज ए. याच पद्धतीने वरचा क्वेश्चन आहे पहा, सेम टू सेम. ह्याचा आन्सर काय तर मी सांगून ठेवतो म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. 1/2 सी उत्तर आहे पहा. दोन्ही क्वेश्चन सेम आहे. हे इथं सोडून दिलं मी तुम्हाला. निश्चित सोडवता येईल तुम्हाला क्वेश्चन 9 सुद्धा. चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. 1 2 3. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रीट सेम टू सेम. सेम क्वेश्चन आहे पहा, फक्त इथं एची व्हॅल्यू काढायची, तर बीची व्हॅल्यू काढायची. दोन्ही व्हॅल्यू काढायच्यात पहा. बाकी सेम सेम क्वेश्चन आहे ॲज अबाव. ए आणि बीची व्हॅल्यू, याचं उत्तर काय तर ए इक्वल, दोन्ही व्हॅल्यू सेम येते पहा. 1/4 1/4 येतं. तर आन्सर काय येतं पहा, ए. क्वेश्चन 11 सॉरी वेगळ्या व्हॅल्यू येतात पहा ए आणि बीच्या. हे उत्तर येते पहा. ए इज लेस दॅन बी. करेक्ट. क्वेश्चन 12 पाहूया. क्वेश्चन 12 जरा डिफरंट आहे, मी सोडवतो. त्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे पहा. चार्ट बनवूया. पी ऑफ 0 0.2 घ्या. पी ऑफ 1 घ्या. एकच्या जागी 1 टाकायचं. के एक्स आहे पहा. के इंटू 1 इज इक्वल टू के. इथं बघा काय चाललंय ते. इथं 2 टाकायचं पहा. के इंटू 2 इज इक्वल टू 2k. 3 घ्या. 3ला काय येईल पहा 6 - x. के इन ब्रॅकेट 6 - x. व्हॅल्यू टाकून द्या. के इन ब्रॅकेट 6 - 3. व्हॉट इज द आन्सर? 3k. आणि के इक्वल टू 4 पण टाका.
6 मायनस 4 2K. अशा प्रकारे सर्व तयार झालं पहा. प्रॉपर्टी ऑफ द स्टुडंट्स ॲट मोस्ट 2 hours. ॲट मोस्ट 2 hours ते नंतर बघूया. अगोदर चार्ट कसा तयार होईल पहा. सगळ्या केची ॲडिशन करा. 0.2ला विसरू नका. 0.2K प्लस 2K प्लस 3K प्लस 2K 8K. .8K इक्वल टू काय येईल पहा 0.1. केच व्हॅल्यू मिळाली 0. त्याने काय म्हटलं ॲटमोस्ट 2 hours. ॲटमोस्ट 2 hours म्हणजे येईल पहा. जास्तीत जास्त 2. पण ॲटमोस्ट ॲटलिस्ट तुम्हाला खूप कन्फ्युजन झाला असेल. जो मोस्ट म्हणतो त्याच्याकडे तोंड करायचं. कशाचं आपलं नव्हे, सिम्बॉल्स. ॲटमोस्ट 2. 2 कडे तोंड. त्याचा अर्थ काय 2च्या अलीकडचं सर्व चालतं. P ऑफ 0 तिन्ही व्हॅल्यूंची व्हॅल्यू टाकून द्या. P ऑफ 0 किती पहा सर 0.2 आहे. K आणि 2K 0.2 इंटू 3K. Kची व्हॅल्यू आत्ताच काढली 0.1. प्रॉडक्ट करा. 0.2 प्लस 0.3 व्हॉट इज द आन्सर 0.5. 0.5. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला दिलाय. केची व्हॅल्यू काढून घ्यायच्या अगोदर. नंतर ए काढा कंडिशननुसार. नंतर बी काढा. कोणता मोठा आहे ते पहा. ओके. हे काम तुम्हाला दिलं आहे. समजा नाही जमलं तर मी सांगतोच, काळजी करू नका. ओके चलो आगे चलते सर. याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके सर. पुढे जाऊया. आता आजकाल असले क्वेश्चन यायला लागलेत पहा 13-14 वाले. 14 दिसायला डेंजरस पण काय नाही. अशा क्वेश्चनला एफ ऑफ एक्स दिलं आहे. ज्यावेळेस एफ ऑफ एक्स क्वेश्चनमध्ये असेल त्यावेळेस पी ऑफ एक्स तयार करायचं. कसा करायचं मी शिकवलेलं आहे. दोन्हीपैकी एक घेतो मी. कोणतं एक सांगा जे इझी वाटते तुम्हाला ते. इथं इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची पहा. इथं लेस दॅन ग्रेटर हे घेतो पहा. सेकंड वाला 14. कसं करायचं पहा. इथं के काढायची गरज नाही. के नाही आहे पहा. सगळं ओके करून दिलं आहे. आता पहा एक्स आणि एफ ऑफ एक्स ह्याच्यावरून चार्ट तयार करायचा. इथं सांगतो मी तुम्हाला. -4 -2 0 2 4 6 8 10 0.1 0.3 0.5 0.65 0.75. इथं थोडंसं क्लोजिंग झालं पहा. टू नंतर किती पहा 4 6 8 10 4 6 8 10. मी विद्दाम सावकाश सांगतो पहा तुम्हाला, कारण इथं कन्फ्यूज होतात खूप. प्रॉपर्टी ऑफ एक्स ह्यामध्ये पहिलं आहे तसंच ठेवायचं. यातूनही मायनस करायचं. यातूनही मायनस करा. यातूनही मायनस करा. 75 75 65 वजा करा 0.10. 85 घ्या. 85 वजा 75 10. 0.90 घ्या. 0.05 आणि 1 घ्या 0.10. अशा प्रकारे प्रॉपर्टी तयार झाली. आता जे पाहिजे ते फाइंड आउट करायचं. त्यांनी काय सांगितलं प्रॉपर्टी ऑफ एक्स लेस दॅन 0 और इक्वल टू 0 अपॉन प्रॉपर्टी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे कुठपर्यंत येईल पहा. इथपर्यंत काय येईल पहा. पी ऑफ -4 P of -2 P of 0 ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 काय येईल पहा. 0 सोडून द्यायचा. 2 4 6 8 आणि 10. ओके. या पद्धती -4 -2 -0
यांची ॲडिशन करायची पहा. -4 इथं पहा 0.1 इथं येतो मी 0.1 0.3 0पर्यंत 0.5 पर्यंत होल डिवाइड बाय 2 पासून पुढे घ्या 15 0.15 0.10 0.10 0.05 आणि 0.10 ओके 3 1 5 आणि 3 9 1 10 वर 1 येतो पहा 1 इथं करतो मी शेवटची स्टेप सगळ्यांची ॲडिशन केली तर 1 येते पहा बघा 3 1 4 5 आणि 3 8 आणि 1 9 0.9 सॉरी 0.9 येतं वरची ॲडिशन खालची ॲडिशन करा 15 10 25 35 40 50 ओके चेक करा बरोबर केलं का 5 आणि 3 8 आणि 1 9 सॉरी एक महत्त्वाची गोष्ट झाली पहा P ऑफ -4 हे करायचं हे पकडायला पाहिजे प्रॉटी थांबा मी करतो इकडं त्याच्या पुढची स्टेप इकडे पहा P ऑफ -4 हे घ्यायचं पहा 0.1 0.2 0. असं येईल पहा इथं लिहितो काय काय पहा 3 व्हॅल्यू -4 -2 0 0.1 2 2 नीचे काय खाली काय येईल पहा 2 4 6 8 10 15 10 असं करायचं 15 4 0.10 6 0.10 0.05 सगळ्यांची ॲडिशन करतो पहा इथपर्यंत प्लस 0.10 समजलं हे बघा -4ची व्हॅल्यू कोणती ही आहे खालची बघा एफ ऑफ एक्स नाही घ्यायचं प्रॉलिटीची व्हॅल्यू घ्यायची पहा ओके वरची ॲडिशन किती येईल पहा 0.5 खाली काय येईल पहा 15 10 25 35 40 10 50 इथे एक 0 वाढवलं चालतो कट झालं पहा उत्तर किती आलं 1 इज द आन्सर बी इज द आन्सर सेम टू सेम क्वेश्चन प्रॅक्टिससाठी वरचा दिला आहे पहा याचा आन्सर काय आहे तर मी सांगतो क्वेश्चन 13चं तुम्ही ट्राय करा 1/3 सेम ओके बऱ्यापैकी आयडिया क्लिअर झाला सर हा क्वेश्चन अलीकडे असे क्वेश्चन यायला लागलेत पहा 13 14 झाला सर पुढे जाऊया 1 2 3 13वा ट्राय करायला सांगितलं आहे चलो राजेश आले पहा वर्ड प्रॉब्लेम आला दोन्ही सेम क्वेश्चन आहे पण इथं केच व्हॅल्यू काढून घ्यायची अगोदर ॲट फर्स्ट फाइंड केच व्हॅल्यू कशी काढायची सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू 1 के मिळून जाईल पहा आणि नंतर मग हे वापरायचं आता मी अगोदर वर्ड प्रॉब्लेम घेतो म्हणजे आयडिया येईल पहा क्वेश्चन 15 पहा हे दोन्ही सेम आहेत हा डायरेक्ट याच्यामध्ये व्हॅल्यू काढावं लागतात पहा क्वेश्चन 15 काय काय दिलं राजेश हॅज जस्ट बॉस VCR फॉर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स ऑफर स्केल सर्व्हिस फॉर ₹1000.00 म्हणजे ₹1000 फॉर नेक्स्ट 5 years कन्सिडर द एक्सपिरियन्स ऑफ VCR यूज द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन मेंटेनन्स एक्सपेन्स नेक्स्ट 5 years इज फॉर्म ओके द एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायचे बघ कसं काढायचं एक्स घ्यायचं P ऑफ 0 PI म्हणायला PI एक्स आहे एक्सपेक्टेडच व्हॅल्यू विचारले पहा काम सोपं झालं 0 500 1000 1500 2000 2500 3000 ओके सर प्रॉपर्टी दिली पहा 0.35 PI आहे 35 0.25 0.5 15 10 0.08 0.05 and 0.02 ओके PIXI काढून घ्या यांचा प्रॉडक्ट करायचा पहा 0 याला मल्टिप्लाय पहा आता 0.25 याचा प्रॉडक्ट कसा करायचा त्याची आयडिया शिकवतो तुम्हाला
125, 125. डायरेक्ट 2 शून्य उडवा 150. डायरेक्ट 2 शून्य उडवा 150. 2 शून्य उडवा 160. 2 शून्य उडवा 125. 60. 5 आणि 5 10. 7 आणि 9 6 15 5 20 25 आणि 2 27. 3 4 5 6 7. 770. ओके, हे आलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू 770. सेम टू सेम क्वेश्चन 16 हे पण मी सोडवतो. क्वेश्चन 16 ला अगोदर केच व्हॅल्यू काढून घेऊया. सगळ्यांचे ॲडिशन करतो आपण. ओके, इथं काय नाही म्हणजे पुढे एक 0 देऊन टाका. सोपं जातं पहा. 30 26 50 57 64 68 70. 27 57 64 68 70. के इज इक्वल टू 0.30. केच व्हॅल्यू मिळाली पहा. आता एक्स आय पी आय आणि सगळंच करू शकता तुम्ही. पाहता असं करायचं. पी आय एक्स आय, पी आय एक्स आय स्क्वेअर. एक्स आय किती पहा 5 6 7 8 9 10 11. प्रॉबिलिटी दिली पहा 0.07. मुद्दाम असं चार्ट टाईप दाखवतो तुम्हाला, सोपं जाईल पहा. ओके, या पद्धती एक्स आय स्क्वेअर 5चा स्क्वेअर करून टाका. 25 36 49 64 81 100 आणि 121. पी आय दिलं आहे पहा त्याने 0.7 0.2 0.30. फक्त 0 वाढवतो पुढं. हे वेगळं आहे. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये गोंधळ करू नका. क्वेश्चन 15 आहे हा, क्वेश्चन 16 आहे. ओके, 30 झालं. नंतर केची व्हॅल्यू काढली पाहिजे 0.30. त्याच्या पुढं 0.07. 0.02. पी आय एक्स आहे याने याला गुणायचं. 35 याने याला गुणा 20 120. 2.10 2.40 7 9 63 40. गुणाकार करतोय 22. 11 2 22 220. नाही सॉरी 11 आणि 0.2 आहे. 0.22 येईल पहा. ओके, कुठं काय राहिले का बघत होतो मी. ओके, आता याने याला मल्टिप्लाय करायचं. 1.7. हे जरा अवघड आहे थोडंसं, कॅल्क्युलेशन मोठं बिग आहे पण काय हरकत नाही. 147 1470. चौसष्ट 2 128. पी एक्स आय स्क्वेअर 4 3 19 20. 7 81 गुणिले 7 7 1 7 56. 5.67. 4
242 बरोबर झालं का बघा. 25 7 175, 36 2 72, 49 3 147, 64 3 192, 81 गुणिले 7 7 8 56. ओके, यांची ॲडिशन करा आता. 3 2 5 5 10, 3 4 7 7 7 13 17 18 2 20 23, 4 6 7 7.30. इकडे काय येतं बघा. 7 2 9 5 14, 5 6 11 13 7 20 22 7 29, 4 8 13 22 4 26 33 34 54 7. ओके, आता आपला व्हॅरियन्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स म्हणजे मीन व्हॅल्यूचा स्क्वेअर. 54.94 आलेलं आहे पहा. मायनस 7.3चा स्क्वेअर. 7.3 इंटू 7.3 बाजूला करू शकता तुम्ही. त्रेपन्न 54.94 and 53.29. 1.65 is the answer. तो बिग कॅल्क्युलेशन होतं पहा, पण आपण सोडवलं. मोठं कॅल्क्युलेशन होतं. मोठ्या कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाही, शांत डोक्याने करायचं. सर मोठ्या कॅल्क्युलेशनला वेळ लागेल, हो, म्हणून तर आपल्याला काय काय शॉर्टकट काय ट्रिक्स वापरायच्यात, म्हणजे मोठे तो वाचलेला वेळ आपल्याला ह्या बिग क्वेश्चनसाठी देता येईल पहा. ओके, चलो आगे चलते. 15 आणि 16 क्वेश्चन दोन्ही झालं पहा. ओके, चला पुढं नेक्स्ट क्वेश्चनकडे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 झालं. ओके, लास्ट लेट 2 कार्ड्स. हां, हा प्रॉपर्टीचा क्वेश्चन आलाय पहा. प्रॉपर्टी चॅप्टर 11वी लाईफचा पहा आहे पहा. तो आपल्याला घ्यायचा, नंतर घेऊ आपण. हा राहू दे बाजूलाच. ओके, क्वेश्चन 18 मी ट्रिक सांगितली होती पहा. वी सी इन प्रॉपर्टी 11 चॅप्टर. तर एखाद्याला इच्छा असेल तर मी सोडून म्हणजे ह्याचा आन्सर सांगतो. 17चा आन्सर फक्त माहिती असो म्हणून घेतो. 2/13 येतं पहा. बिग कॅल्क्युलेशन आहे, क्वेश्चन मोठा आहे पहा. ओके, आता याला ट्रिक सांगितली मी तुम्हाला, आठवते बघा. 2 महत्त्वाच्या ट्रिक सांगितल्यात पहा. काय काय? ई ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येते पहा. रॅन्डम व्हॅल्यू एक्स ॲज 1 2 3 विथ इक्वल प्रॉबिलिटी असेल तर ही आयडिया वापरायची पहा. इक्वल प्रॉबिलिटीला फॉर्म्युला काय? ई ऑफ एक्स इज इक्वल टू n + 1/2 n + 1/2 व्हॅरियन्स ऑफ एक्स काय असतं पहा. n + n - 1/12. त्यांनी सांगितलं की व्हॅरियन्स एक्स इज इक्वल टू ई ऑफ एक्स आहे पहा. कंडिशन दिल्यामुळं काम सोपं झालं सर. व्हॅरियन्स एक्स काय पहा, n + 1 n - 1/12. ई ऑफ एक्स काय पहा, n + 1/2. दोन्हीकडे गोष्ट सारखी, मध्ये इंटू साईन आहे, कट होईल. 12 तिकडे पाठवा. बेसक 12. n - 1 इज इक्वल टू 6. 6 + 1 n इज इक्वल टू काय पहा 7. n इज इक्वल टू 7. तर अशा प्रकारे 18 क्वेश्चन पण झाला पहा. 17 झाला, 18 झाला. ओके, ट्रिक्स लक्षात ठेवायची पहा. ह्यासारखाच 20 क्वेश्चन आहे पहा. 20 सेम टू सेम आहे. क्वेश्चन 20 ट्राय करा. ट्राय टू सॉल्व क्वेश्चन नंबर 20. पुढे येईलच. हे ट्रिक्स लक्षात ठेवायचे पहा. वेळ वाचतो, पटकन होतं पहा. चलो आगे सर. 17 18 झालं, 19कडं. क्वेश्चन नंबर 19. रॅन्डम व्हेरिएबल विथ डिस्ट्रीब्युशन गिवन बिलो. देन द व्हॅल्यू ऑफ के रिस्पेक्टिव्हली. केची व्हॅल्यू सगळीकडे सारखी आहे पहा. तेव्हा आपल्याला व्हॅरियन्सच काढावं लागेल पहा. अगोदर के काढूया सगळ्यांची ॲडिशन करू, नंतर आत्ता काढला तसा व्हॅरियन्स. क्वेश्चन नंबर 16 रेफर करा. पण त्याच्यापेक्षा सोपं आहे पहा कॅल्क्युलेशन. रेफर क्वेश्चन नंबर 16.
क्वेश्चन 16ला बिग कॅल्क्युलेशन होतं, तसं इथं नाही आहे. 19चा आन्सर येतं पहा 1/8 3/4. ओके सर. क्वेश्चन 18 प्रमाणे ट्राय करा. असं दिलं पहा, व्हॅरियन्स ऑफ एक्स अपॉन ई ऑफ एक्स, व्हॅल्यू टाका 4/1, व्हॅल्यू मिळून जाईल पहा. उत्तर आय थिंक सी येतं वाटतं 25. यस, सी 25. ओके सर. ओके. क्वेश्चन 21 पाहूया. 21 22 23 26 क्वेश्चन पर टोटल. चला, भाजी आयडिया दिली तुम्हाला. रेफर क्वेश्चन नंबर 6 फॉलोइंग. ओके. ई ऑफ एक्स व्हॅल्यू ऑफ ए बी. दोन्ही क्वेश्चन डिफरंट आहेत, सोडायचा प्रयत्न करूया. 21 आणि 22. 21मध्ये अगोदर सर पी अननोन आहे, पीच व्हॅल्यू काढूया. सगळ्या समेशन ह्याची ॲडिशन करायची. इज ग्रेटर दॅन सर इज इक्वल टू 1 असतं पहा. या पद्धतीने आरामशीर जमल. प्रत्येक प्रॉपर्टी ही काय असते पहा, ही 1 पेक्षा 1 किंवा 1 इतकी पाहिजे पहा. सॉरी, उलट झालं. 1 पेक्षा लहान चालते पण निगेटिव्ह नसते पहा. ही कंडिशन आहे पहा. 0 चालते. 5 1 प्लस पी 5 इकडे टाका 4 पी 4. प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय पहा 4 इथे. चार 5 वजा 1 4 येईल पहा. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, 0 0 to 5 काय येतं पहा. 0 -1. पीच व्हॅल्यू काय येईल पहा. इथं सिंगल पी पण आहे, तेव्हा पीच व्हॅल्यू ही नाही येणार पहा. पी इज ग्रेटर दॅन 0 पाहिजे पहा. 0 पेक्षा मोठा किंवा 4 पेक्षा लहान असं लागेल पहा. तर मिनिमम व्हॅल्यू काय आली पहा, 0 आली. फॉर मिनिमम व्हॅल्यू पी 5 ई रेस टू एक्स काढायचं पहा. चला आता स्टार्ट करूया. पीची व्हॅल्यू 0 घेऊन कव्हर करूया. टेक पी इक्वल टू 0. पी इक्वल टू 0 घेतल्यावर काय येतं बघा. 0 1 2 3 एक्स इज इक्वल टू 0 टाकून द्या. 1 + 0 1/5 2/5 परत 2/5 आणि शेवटी काय येईल 0. यस सर, मिनिमम व्हॅल्यू घेतली. ई ऑफ एक्स काढायला सांगितलं त्यांनी. ई ऑफ एक्स कसं काढायचं, दोघांचं प्रॉडक्ट 0 2/5 4/5 अँड 0. ई ऑफ एक्स पी आय एक्स आय यांची ॲडिशन. व्हॉट इज द आन्सर 6/5. ओके. ई ऑफ एक्स त्यांनी सांगितलं 5 ई रेस टू एक्स काढा. 5 × 6/5 घ्या. 5 गेट कॅन्सर. व्हॉट इज द आन्सर 6. 6 इज द आन्सर. बी मिळालं पहा. द प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन एक्स बिलो. ए ऑफ एक्स ए बी काढायचं पहा. अगोदर ए आणि बीची व्हॅल्यू कशी असेल पहा. 1/5 ए प्लस बी इज इक्वल टू 1. ए प्लस बी इज इक्वल टू 1/5 तिकडे टाका. या सगळ्यांची ॲडिशन 1 असणार पहा. 1 - 1/5 4/5 ए प्लस बी 4/5 पहा. ई ऑफ एक्स दिलाय पहा त्यांनी. ई ऑफ एक्स इज इक्वल टू 4 आहे पहा. ओके. ई ऑफ एक्स कसा येईल पहा, सगळ्यांचा प्रॉडक्ट 30 × 1/5 10A 10B. याची व्हॅल्यू दिली पहा. ए ऑफ एक्स किती दिला पहा 4. 5 × 30 4 + 6 10A - 10B -2 बरोबर 10 कंसामध्ये A - B. 10 तिकडे पाठवू का. यस. -2/10 A - B. याला पण आता एक काम करतो मी, इथं असं करतो पहा. A + B वर 2 निघून खाली 8/10. याला इक्वेशन नंबर 1 द्या. याला सरळ करून घ्या. A - B इज इक्वल टू -2/10. ओके सर. ए प्लस बी मिळाला आणि ए मायनस बी पण मिळाला. अशा 2 संख्या शोधा की बरोबर जमल पहा.
एक थोडासा कॉमन सेन्स लावून वापरूया. दोघांची ॲडिशन केली चालेल. ॲडिंग वन अँड टू. ओके, 1 आणि 2ची ॲडिशन करा. प्लस बीला मायनस बी निघून जाईल. पा ट्वाईस ए इक्वल टू 6/10. 2 तिकडे पाठवा. ए इक्वल टू काय येईल पा 3/5. ए 3/5 आहे आणि बी काय येईल पा 3/5 म्हणजे 6/10. इथे लिहिले पा. सॉरी, इथं एक महत्त्वाची गोष्ट झाली. हा 10 तिकडे पाठवा. ए इक्वल टू काय येईल पा 6/2 × 10. 3/10 येईल पा. ए इज इक्वल टू 3/10. पण ए प्लस बी किती दिले पा 8/. बी किती येईल पा 5/10. 1 नंबरमध्ये टाकल्या फ्रॉम 1. 3/10 5/10. आता ए बी काढायला सांगितलं पा आपल्याला. ए डॉट बी 3/10 × 5/10 काय पा 15. 5 दुनी 10 करा. वरचा प्रॉडक्ट वर 3/20 इज द आन्सर. 3/20 डी इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे थोडासा वेगळा क्वेश्चन होता, तो सोडवला. ओके, हा क्वेश्चन 21 आहे. हा क्वेश्चन 22 आहे. इथून स्टार्ट 21 22. ओके, बऱ्यापैकी लक्षात आलं असेल पा तुमच्या. जे नको ते काढून टाकतो. ओके, या पद्धतीने त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आन्सर दोघांचा आलेला आहे 21 22. थोडे वेगळे क्वेश्चन होते पण आपण सोडवले. 21 22. 1 2 3 23 हो गया. देन द व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचं. म्यू आणि सिग्मा पण दिले पहा. probability distribution of random variable x is given. Then the variance of x. क्वेश्चन नंबर 16 सारखा आहे. सगळं दिलंय पहा. क्वेश्चन 16 रेफर आणि हा ट्राय करा. क्वेश्चन 16 23. 1.76 इज द आन्सर. ए इज द आन्सर. ह्याच्यामध्ये अगोदर के काढून घ्यायचा. के फाइंड आउट. आता हे सोडवतो मी. 24. के कसा काढणार पहा. सगळ्यांची ॲडिशन. क्वेश्चन 24 सगळ्यांची ॲडिशन करा. 1/4 k/4 k + 1/4 1/3 1. सगळ्याला 12 गुणून घ्या. 12 3 12 k 3 4 12 k 1 - 10 4 3 12. सगळ्याला 12 गुणलं पहा. बाकी काय नाही. के इज इक्वल टू काय पहा -9/12 -3/4. केची व्हॅल्यू -3/4 इज नॉट पॉसिबल व्हॅल्यू. 1/4 k 1/4 1/3. इथं 12 गुणलं. इथं 12 राहिले पहा. 2/2 k इक्वल टू काय पहा 2/12 1/6. केची व्हॅल्यू किती आली 1/6. ओके, के मिळाला. आता म्यू आणि सिग्मा घ्यायचं पहा. म्यू आणि सिग्मा रिस्पेक्टिव्हली. अल्फा माहिती आपल्याला. अल्फा अननोन आहे पहा. ओके, कसं काढणार. थोडासा चार्ट बनवू याला. एक्स -3 -2 सॉरी -3 0 1 नंतर अल्फा. अल्फा अननोन आहे आपल्या दृष्टीने. ओके, पी आय घ्या. प्रॉपर्टी हे एक्स आहे झालं. पी आय 1/4 के आत्ताच काढलं. 1/6 हे 0 आहे बरं. नंतर काय पहा 1/4 अल्फाच्या लाईनला 1/3. एक्स आय पी आय घेऊया. -3/4 0 1/4 अल्फा/3. हेच काय असतं पहा. म्यू असतो. म्यू तयार झाला पहा. म्यू इज इक्वल टू काय आलं पहा. सगळ्यांची ॲडिशन. -3/4 0 1/4 + अल्फा/3. -3/4 आणि 1/4 -2/4 येतं पहा. अजून सोपं करा. -1/2 अल्फा/3 क्रॉस करा.
-3 + 2 अल्फा अपॉन 6 हा म्यू आला पहा, म्यू आला. आता py(xi² राहिला पहा, xi². इथे देतो मी xi², 9 0 1 अल्फा² यानी पी आला मल्टिप्लाय करा, 9/4 0 1/4 आणि α²/3 यांची ॲडिशन. pix e of x², e of x² काय येईल पहा, 9/4 + 1/4 प्लस α²/3 10/4 2×5 = 10 2×2 = 4 5/2 प्लस α²/3 e of x². ओके, त्याला क्रॉस करू. हो, 15 2 α² अपॉन 6 e of x² पण झालं पहा, 24 झालं. 24चा आन्सर चालू. यस सर, क्वेश्चन 16 रेफर केले आपण. ओके, ई ऑफ एक्स. आता काय करूया, हे घेऊया मेन व्हॅरियन्स काढायचा पहा. ई ऑफ x² मायनस μ². ई ऑफ x² काय येईल पहा, 15 + 2 α² अपॉन 6. बिग कॅल्क्युलेशन आहे पण घाबरू नका. मायनस μ², -3 + 2 अल्फा अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर. खाली येतो वाटलं तर. ओके सर, आता हे कॅल्क्युलेशन करून सगळं आन्सर काढावं लागेल पहा आपल्याला. हा काय येईल पहा, व्हेरियन्स येईल, त्याचा स्क्वेअर रूट काढला की सिग्मा तयार होईल पहा. सिग्मा मायनस म्यू इज इक्वल टू 2. तर सिग्माची व्हॅल्यू काय येईल पहा, 2 + म्यू. सिग्माची व्हॅल्यू अल्फामुळे आडली पहा, नाही तर आरामशीर जमले असते. हे बघा, हा इकडे टाकायचा म्यू + 2. ह्या 2 टाकले की बरोबर 12 9 + 2 अल्फा अपॉन 6. ओके, थोडंसं डोकं लावून पाहूया. सिग्मा मायनस म्यू इज इक्वल टू 2 आहे पहा. थोडंसं कॅल्क्युलेशन कमी करायचा प्रयत्न चालू आहे पहा. 2 + म्यू. म्यू माहिती आहे तुम्हाला? यस सर. -3 + 2 अल्फा, 6 × 2 = 12, 3 + 2 अल्फा, 2 अल्फा प्लस 9 अपॉन 6 सिग्मा आला पहा. सिग्माची व्हॅल्यू विचारली पहा. आता अल्फा इज इक्वल टू 0 टाकला तर काय येईल पहा, 3 3 3/2. इफ यू टेक अल्फा इक्वल टू 0 3/2. इफ यू टेक अल्फा इज इक्वल टू 1 11/6 येते पहा. हो, आय गॉट द आयडिया. 3 4 9 4 13/6 नाही आहे, कुठंच नाही पहा. फक्त एकच व्हॅल्यू जमते 9 म्हणजे 3/2. 24चा आन्सर ए येतं का बघू द्या मला. फक्त तुम्हाला हिंट देतो पहा, 7/2 आहे. ओके, 7/2. अल्फा इकडे 9 2 11, 4 घेतल्या 9 बेत्रिक 6 9 15/6 5/2 ही पण आहे. ओके, अल्फा -3 0 1 म्हणजे 2च्या पुढं असेल पहा व्हॅल्यू. 2 किंवा पुढं असणार बघा. इथं बघा, -3 आलं, 0 आलं, 1 आलं, 2 असेल किंवा 2च्या पुढं असेल. 2 टाकलं तर काय येतं पहा, दोन्ही नाही, बेत्रिक 6 15/6 5/2 पॉसिबिलिटी पहा, 17/5. ओके, पक्की आयडिया येत नाही पहा. ठीक आहे. ओके ओके, आता काय करता येईल पहा, व्हॅरियन्स झाला. आता काय करायचं तुम्हाला आयडिया सांगतो पहा. व्हॅरियन्स आल्या पहा, नंतर SD काढायचं. SD इज इक्वल टू रूट व्हॅरियन्स, त्याला सिग्मा असं म्हणतात पहा. आणि सिग्मा मायनस म्यू इज इक्वल टू 2 या पद्धतीने सोडवायचं पहा. खूप व्हेरी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येईल पहा, खूप वेळ लागणार क्वेश्चन आहे. याचा आन्सर मी सांगून ठेवतो तुम्हाला. सिग्मा इज इक्वल टू काय आलं पहा, 7/2. म्हणजे इथं व्हॅल्यू, याची व्हॅल्यू
6 आली पहा, अल्फाची व्हॅल्यू 6 येते पहा, या पद्धतीने. केची व्हॅल्यू 1/6 आली होती. अल्फाची व्हॅल्यू काय येते पहा 6 घेतली तरच ॲडजस्ट होतं पहा, बाकी नाही. ओके चलेगा. तर 7/2 इज द आन्सर. खूप बिग कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला हिंट दिली मी. हे बघा रूट व्हॅरियन्स काढून घ्यायचं, ह्याचं सगळं सॉल्व करायचं. रूट व्हॅरियन्स येईल पहा, सिग्मा झाला आणि सिग्मा मायनस म्यू इज इक्वल टू 2 आहे पहा. ओके या पद्धतीने. ट्राय करा, निश्चित जमेल पहा. थोडं बिग क्वेश्चन आहे पण हरकत नाही. 7/2 इज द आन्सर. ओके चलो आगे. म्हणजे दोन लास्ट क्वेश्चन पहा. रॅन्डम व्हेरिएबल मीन अँड स्टँडर्ड डिव्हिएशन. ऑलरेडी क्वेश्चन नंबर 16. रेफर. मीन 3√211. ओके. मीन म्हणजे यांचे गुणाकार करून ॲडिशन करायचे पहा. मीन म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन. SD काढायचं पहा. SD कसं काढतात पहा, व्हॅरियन्स. मीन आणि व्हॅरियन्स काढायचं. मीन इझिली काढता येईल पहा. 0.4 आणि 1 0.5 14 16 0.30 3 येतो पहा मीन. 3 आन्सर 25चं. 3 दोन ठिकाणी 3 and 1 दोन ठिकाणी त्यातलं एक घ्यायचं. 3 and 1 तुम्ही कॅल्क्युलेशननी करू शकता पहा. आरामशीर जमेल तुम्हाला. जमणार नाही असं नाही. ओके. 1/2 probability of x/2 1/2 3/2 otherwise बीन A and B. ओके हे दिले पहा म्हणा. एक क्वेश्चन मी इंटिग्रेशनचा असा होऊन घेतलाय पहा. ह्याच्यात जास्त जोर दिला. इंटिग्रेशन झाल्यानंतर आपल्याला हे क्वेश्चन सोडवता येतील पहा. ओके तर एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन 26 पहा. कसं काढायचं पहा. 0 to A. अगोदर इथं कधी कधी के असतो त्यावेळेस डायरेक्ट लोअर लिमिट वापर, पण इथं आता त्यांनी हे विचारलं पहा. P of x A इक्वल टू 1/2 लेस दॅन 1/2. कसं करायचं पहा. व्हेरी सिम्पल. लोअर लिमिट फिक्स आहे पाहिजे 0. अप्पर लिमिट त्यांनी ठरवलंय. सिम्पल बेसिक इंटिग्रेशन लागतं, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. F of x काय दिलं पहा, 1/2 दिला. 1/2 बाजूला ठेवतो पहा. 1/2 राहू दे असंच. 1/2 dx. 1/2 कम्प्लिटली बाजूला ठेवा. dx चं इंटिग्रेशन काय येतं पहा, x येतं. 0 to 1/2. पहिल्यांदा अप्पर लिमिट टाका, नंतर लोअर लिमिट टाका. 1/2 into 1/2 काय येईल पहा, 1/4. यस सर. ए मिळाला. बी घ्या आता. बी काय असतं पहा, 3/2च्या पुढं लोअर लिमिट दिले पहा. इकडं शेपुटे म्हणजे 3/2 लोअर आहे पहा. अप्पर लिमिट इथून घ्यायचं पहा 2. F of x dx. 1/2 बाजूला घेतलेला आहे. dx चं इंटिग्रेशन x येतं पहा. जे इथं केलं तेच इथं करायचं, फक्त लिमिट बदललं. 3/2 2. 1/2 असंच ठेवा. 2 - 3/2. 1/2 4 3 1/4. हे 1/4 ते 1/4 दोन्ही इक्वल आलं पहा. A इक्वल टू B. आणि इकडे ट्रान्सफर केलं काय पहा, A - B इज इक्वल टू 0. देअरफॉर A इज द आन्सर. एक इंटिग्रेशनचा क्वेश्चन पण घेतलाय. ओके. इंटिग्रेशनच्या क्वेश्चनमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही घेतली, कारण इंटिग्रेशन आपलं व्हायचं आहे अजून. झाल्यानंतर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा क्वेश्चन सोडू शकता पहा. अशा प्रकारे प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन्स हा चॅप्टर चॅप्टर आपण संपवलेला आहे पहा. व्यवस्थित स्टडी केला तर तुमचे मार्क निश्चित वाढतील पहा. ओके. व्यवस्थित स्टडी समोर ठेवून प्रयत्न करा, म्हणजे निश्चित जमेल पहा. ओके. 25-26 अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. लेक्चर्स कसं वाटलं ते पहा. लाईक करा. मित्रमंडळींना शेअर करा. शेअर करणं गरजेचं आहे पहा. मित्रमंडळींना शेअर करा. जास्तीत जास्त बाहेर गावातील लहान वाडी वस्तीतील मुलींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. मॅट्रेसेसला 900 अबाव व्ह्यूज झालेत. बाकीचे पण सगळे व्हिडिओ आलेले आहेत पहा. ओके. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओची, आणि लिंक बटन दाबायचं पहा, म्हणजे तुम्हाला लिंक कळेल पहा, कुठलं काय येतं ते सगळं कळेल. ओके. बेल बटनला दाबलं की लगेच बेल तुम्हाला म्हणजे सांगेल कोणते नवीन व्हिडिओ आलेत, काय आलेत. मी गेल्यानंतर सगळे व्हिडिओ, मॅथचे व्हिडिओ सगळे सापडतील पहा. जो आता तुम्हाला पहिल्या फोटोमध्ये, पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये सगळ्या चॅप्टरची नावं लिहून दिलेत पहा, किती झालेत पहा. जवळजवळ 50 मार्काचे चॅप्टर्स
1 ते 2 दिवसामध्ये 50% सिलेबस संपतो आपला 50%. ओके 1 to 2 डेजमध्ये, म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये 50% सिलेबस कंप्लीट होऊन जाईल पहा. ओके, तर ट्राय टू सॉल्व, तुमच्या पद्धतीने ट्राय करा, निश्चित जमेल. ओके, थँक्स.